सर्वजण एकत्र होतो आणि आम्ही सर्वांनी बाबा जवळजवळ 10-15 संचालकांनी प्रशांत पवार या विषयावर आम्ही बोललेलो होतो आणि ज्या वेळेला ही अशी आडवी लागणारी माणसं आहेत तिने 2015ला त्यांचा काटा काढला. परंतु बाबा तुम्हाला मी एक एवढं सांगतो की आज माझ्या आम्ही सगळी जण 21 जणांच्या बॉडीत होतो त्यातली 2 किंवा 3 लोक फक्त त्यांच्या पॅनेल मध्ये उभा आहेत. खऱ्या अर्थानं बाबा हे सगळी लोक थांबली. एक हे गेले होते त्यांना उमेदवारी घ्या म्हणून सांगितली परंतु या लोकांनी सगळ्या तुमच्यावर विश्वास ठेवला. डॉक्टर साहेब बरोबर आहे का चूक आहे? मी या मंदिराच्या समोर बोलतो यातली एकही गोष्ट खोटी बोलणार नाही हे सत्य आहे. आम्ही वायवे तालुक्यातल्या सगळ्या नेते मंडळींच्या पाया पडून सभासदांनी भेटून त्याने विजय झालो होतो परंतु आम्हाला कामकाजात अडचण आली. आज ते परवा काहीतरी बोलता बोलता म्हणले की आम्ही जर काय बोललो तर ह्यासनी जड जाईल परंतु माझ्यासारखी अनेक जण जर बोलायला लागली तर ह्यासनी फिरायचं बंद होईल एवढं मी प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. 6-7 महिने झाल्यानंतर माधव अण्णांनी तिथं मुद्दा मांडला आणि मी उगाच नाही यांनी अजून माझ्याबरोबर संचालक आहेत तर तो मुद्दा मांडत असताना माधव अण्णांनी सांगितलं की आम्ही आमच्या तुम्हाला जमिनी लिहून देऊन या इथं संचालक झालोय तुम्ही सल्लागार घेऊ नका तुम्ही स्वतःच्या बुद्धीनं कारखाना चालवा. ही गोष्ट अगदी सत्य आहे तुम्हाला मी सांगतो. ही कुरकुर आमच्या तालुक्यातल्या आमच्या नेत्यांच्या बरोबर आली परंतु हे असंच चालत असताना न्याय मागत असताना तुम्ही म्हणणार तुम्ही काय ग बसला होता काय? आम्ही यातलं कोणीही ग बसलो नव्हतो. आम्ही त्या वेळेला ह्या गोष्टी बोलून देत होतो. बाबा आलिशान हॉटेलच्या कुठल्या तर रूम मध्ये बसून कारभार चालत नसतो. हा कारभार तिथं बसून आजची अनेक ट्रॅक्टरवाल्यांचा जे कराराचा विषय झाला तुम्ही अनेक ठिकाणी बाबा बोलता मला स्वतःला वाईट वाटतं की ही परिस्थिती खरोखर आहे. परिस्थिती अशी झाली त्यावर बाबा बोगस सह्या झाल्या. त्या बोगस सह्या होत असताना आमचे 2 संचालक वायू तालुक्यातील त्यांनी बोगस सह्या करून घालवले. हे असं इतिहासात कुठं घडलंय का? 60-65 वर्ष झालं कारखान्याला. तुम्हाला 2015 नंतर सुरेश बाबांनी 6 विरोधक संचालक घेऊन कारभार चालवला. मग त्यावेळेला असा काय प्रकार झाला का? तुम्ही विरोध करत होता. मग 2015 ते 21 मध्ये तुम्ही बाबांच्या कारभारावर बोलला का? तुम्ही तिथं आत होता ना? तुम्ही बोलला का कधी बाबांच्या कारभारावर? 2021 नंतर आज 2026 आलं तर या 26 पर्यंत तुम्ही बाबांच्या कारभारावर बोलला का? कुठल्या जनरल सभेत एखादा प्रश्न विचारला का? का विचारला नाही? तर कारभार स्वच्छ आहे म्हणून तिथं काय आपण विचारू शकत नाही ही सभासद बंधून आम्हाला सांगायचं आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो अनेक गोष्टी सांगण्याजोगे आहेत की परवा दादा मंदिर शहरामध्ये 6 एमडी काढले. 5 वर्षात 6 एमडी कामावर काढले. दादा तुमच्या काय त्याचे भुजे पाटीलचा काय ते एमडी होते. अतिशय चांगला माणूस होता, देव माणूस होता. त्या माणसाला डॉक्टर साहेब रात्रीचे 2 वाजता घालवले. 6 वाजता आपण त्यांची मीटिंग करून आलो रात्री 2 वाजता घालवलं. का घालवलं हे मी पुढच्या कुठल्या तर सभेत सांगेन. का घालवलं ते सांगतो. आमचे त्यातनं एक यादव साहेब म्हणून मागणं आले होते. अतिशय आमचे कैलासवासी बिहारतात त्यांच्या जवळची ती एक अभ्यास एवढी म्हणून आम्हाला भेटले होते. मी परवा बाबा तुम्हाला कुरगुडी तालुक्याची पण कुरगुडी वडावाडीची बाबा नव्हती. कुरगुडी न्यायाची होती. कुरगुडी अशा प्रकारची होती की आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक माधवांना हे अभ्यास होते. खतखत आहे. आज मी माझ्या मनानच ठरवलं की हे कुठेतरी ओळखलं पाहिजे. अजून ह्याच्यावर 1 तास मी बोलू शकतो. निश्चितपणे वाटत ते झालं तर आता फसवू नका. आज 11 वर्षात ज्यांनी विरोध आज करायचं ठरवलंय त्यांनी साधी एक पत्रकार परिषद घेऊन ह्यांची तुरटी का सांगितलं नाही? इलेक्शन आल्यावर तुम्ही गलतान कारभार म्हणताय. तुम्ही ह्यांच्या बरोबर 6 वर्ष काम केलं का त्यावेळेला तुम्ही उलट लागला नाही? मला आदरणीय सुरेश बाबांनी सांगितलं की मला विरोधक घेऊन काम करायची सवय आहे कारण माझा कारभार स्वच्छ आहे. त्यामुळे म्हणले मला ह्याची कुठलीही अडचण नाही. तर हे सगळ्यांनी आपण निश्चितपणे ठरवूया. बाबा मी एवढंच सांगतो की तुम्हाला मी नेत्याच्या सभेत सांगितलं होतं गेल्या इलेक्शनला की वायव्य तालुक्याचं आणि कराड तालुक्याची बक्षीस लावा की वायव्य तालुक्यात जास्त मतदान होईल.
निश्चितपणे त्या समोर बसलेल्या सभासदांच्या मायमागींच्या वतीनं मी निश्चितपणे सांगतो त्याहीपेक्षा या वेळेला लीड जास्त पडेल एवढी मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.